गंगा माता की जय। तुझा सिनेमा तिकडून बरोबर आला लोक स्टेजवर यावं। मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। वाघोड धरणाचे पाणी प्रत्यक्ष लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेऊन येणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळायला सुरुवात झालेली आहे। शेततळ्यांमध्ये प्रत्यक्ष पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। 4000 शेततळे आणि त्याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 2000 शेततळे सुमारे 28 ग्रामपंचायतीचे क्षेत्रामध्ये होणार आहे। या ठिकाणी सगळे ग्रामस्थ जो या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांना माहीत आहे, या संदर्भामध्ये 2 वेळा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सगळे शेतकऱ्यांची मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। त्यांनी 2020 पैकी 1200 शेतकऱ्यांनी याच्यामध्ये हमीपत्र पण दिलेलं आहे। काही ठिकाणी गायरान जमिनीवर ग्रामपंचायतीची जमिनीवर आपले शेततळे करायचे आहे, या ठिकाणी ग्रामपंचायती पण NOC दिलेला आहे। आपल्याला या वर्किंग सीझन जो आपण म्हणतो म्हणजे कार्य करण्याची वेळ ते 31 मे 2025 पर्यंतची वेळ आहे। या कालावधीमध्ये आपल्याला शेततळेचं खोदकाम असेल, त्याची इतर सगळे कामं असेल ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये येणारे 2-3 अडचणी जो सर मी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यासाठी इच्छुक आहे। सर्वप्रथम जो अडचणी आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असतो की माझ्या शेतावर पीक आहे त्यामुळे मी शेततळेसाठी जागा देऊ शकत नाही। दुसरी गोष्ट जागा ज्यावेळी एक वेळी निवड झाली त्याच्यानंतर त्याची पाईपलाईन त्याची सगळे नियोजन झाली तर शेवटच्या क्षणी शेतकरी म्हणतात की तुम्ही या बाजूला बांधू नका त्या बाजूला बांधा आणि या सगळे संभ्रममुळे पूर्ण आपली जो योजना आहे आपलं जो नियोजन आहे ते सगळे गडबड होते। 1200 शेतकरीने हमी पण दिला परंतु ज्यावेळेला आपले JCB पोकलँड या इतर मशीन जागेवर पोहोचतो त्यावेळी शेतकरी म्हणतात आता करू नका 1 आठवड्यानंतर करा। एक गावामध्ये यदि 10 गटमध्ये म्हणजे जागा अगर उपलब्ध झाली जो 11वा आणि 12वा गट आहे ते म्हणतो की आता करू नका 1 महिन्यानंतर करा। या सगळ्या अडचणीमुळे आपली प्रकल्पाची जो गती होऊ शकत होती त्या गती त्या मानाने ज्या गतीने आपण काम करू शकत होतो त्या मानाने त्या गती काही प्रमाणात कमी आहे। तो या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे शेतकरी, ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, इतर सर्व पदाधिकारी, माझी आदरणीय मंत्री महोदयाच्या समोर एक आपल्याला विनंती करायची आहे की कामाला कृपा करून थांबू नका। एक वेळा पाऊस सुरू झाला आपला या बागायती भाग आहे त्या ठिकाणी तुमचे म्हणजे ड्रिप इरिगेशनचे सगळे पाईप लागले सगळे काम त्या ठिकाणी थांबून जातील आणि पुढच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत म्हणजे पुढच्या 1 वर्ष थोडक्यात कुठलेही काम होणार नाही। अगर कामामध्ये यासारखा गती आपण दिलेला नाही तर यासारखा जो एक पद्धतशीर कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात विलंब होणार, त्याचे कॉस्ट एस्केलेशन म्हणजे त्याचे करण्याचा जो दर आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आणि एक जो विजन घेऊन आदरणीय मंत्री महोदयांनी या प्रकल्पाला या जामनेर तालुक्यासाठी मंजूर केलेला आहे या प्रकल्पामध्ये जो विजन आहे ते पूर्ण होणार नाही। मोठे मोठे पंप लावून या वाघूरचं पाणी जो आपल्या हक्काचं पाणी आहे ते आपले शेततळेपर्यंत पोहोचणार आहे आणि आपण जो एक पीक घेत असेल आपण बागायत भागामध्ये 2 आणि 3 पीक घेऊ शकतो।
आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या जामनेर तालुक्याचे जे 28 गावामध्ये हे प्रकल्प होत आहे त्याच्या पूर्ण कायापालट आपण करून दाखवू शकतो। आपण फक्त विचार करा, आपले विजेचं बिल येणार नाही, आपल्याकडे म्हणजे पावसाचे पाणी आपण त्या ठिकाणी थांबू शकणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी एक अत्यंत पद्धतशी आणि एक अत्यंत म्हणजे चांगला कार्यक्रम आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी या जामनेर तालुक्याला दिलेला आहे। 21 नंबर गट नंबर क्षेत्र झालेलं आहे सर। क्षेत्र व्हायच्या अगोदर आमच्याकडे पूर्ण ड्राईव्ह होता। आज त्या क्षेत्रात मी गहू घेतला, ज्वारी घेतली, परत 3000 केळी लावलेली आणि पुरेपूर एकदा वापरून दुसऱ्यांदा भरून दिलेलं आहे सर। आणि अतिशय चांगली टीम आहे आपली, तुमची जलसंपदा विभागाची टीम आहे, अतिशय उत्कृष्ट काम करते, वेळेवर कुठलेही काम अतिशय इतके समाधानी सर आणि इतकं जबरदस्त काम झालं आहे सर। शेततळ्याचं काम एकदम मस्त झालं आहे आणि पुरेपूर आम्ही खरोखर समाधानी सर। धन्यवाद भाऊ। आमच्याकडे करमाळ या शिवारामध्ये माझे स्वतःचे व्यक्तिगत 2 शेततळे झालेले आहेत आणि त्यापासून मी ज्वारी, गहू, हरभरा असे नगदी पिकं घेतलेले आहेत। तरी ही योजना अधिकारी वर्ग यांनी सर्व शेतकऱ्यांना समजून व्यवस्थित समजून, कारण सुरुवातीला शेतकरी सहजासहजी अप्रोच होत नाही, पण तरी कुमाव सर असतील, स्वप्नील देवराज सर असतील, GMचे पाठक सर असतील, यांनी ती परिपूर्ण प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित समजवून ती पूर्णत्वास नेलेली आहे। माझे स्वतःचे व्यक्तिगत 2 शेततळे झालेले आहेत। धन्यवाद। मीही इथं आल्यावर भारावून गेलो की हा काय नवीन एक वेगळा प्रकार आहे। आणि खरं तर गिरीजू म्हटले की मी अगदी वेळेवर आलेला पाहुणा म्हणून इथं आहे, पण भाऊ मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून आपण मतदारसंघाचे अनेक प्रश्न सोडवले असतील, अनेक विकास कामं केली असतील, अनेक इमारती बांधल्या असतील, न जाणाऱ्या गाड्या जिथं रस्ते तयार केले असतील, छोट्या मोठ्या समस्या सोडवल्या असतील, परंतु मला असं वाटतं आज जे हे काम मतदारसंघात होतं आहे ते हे यांच्यासाठी नाही तर पुढच्या भविष्यातल्या अनेक पिढ्या ज्या जलक्रांतीकडे जाताना दिसत आहे त्या अनेक पिढ्यांना मदत होईल असा हा प्रकल्प आज इथं आपल्या माध्यमातून होतोय। खरं तर या प्रकल्पाचं अगोदर सगळ्यांनी सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, पहिल्या टप्प्यातले 2000, नंतरच्या टप्प्यातले 2000 शेततळे आपण करतोय। 20,000 हेक्टर पहिल्या टप्प्यातली 10,000 हेक्टर जमीन आपण ओलिताखाली आणतोय। खरं तर जामनेरचं आपण अनेक वर्षापासून पाहतोय। 15-20 वर्षापूर्वी जामनेर पाहिलं, 25 वर्षापूर्वी जामनेर बघितलं काय परिस्थिती होती। आणि आज जेव्हा आपण जामनेरच्या ह्या परिसरात आम्ही अनेकदा येतो जातो, धरणातली कामं जी हिरवळ दिसते, मला असं वाटतं की जी पाहण्यासाठी डोळे तरसतात ते आज जामनेरमध्ये चित्र पाहायला मिळतंय। आजच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अनुषंगाने याचा भविष्यातला एक मोठा इम्पॅक्ट या सर्वांच्या तुमच्या जीवनावर देखील तेवढाच होणार आहे। आणि बऱ्याचदा आपण ज्याला आपण म्हणतो की आपली 20-25 वर्षापासून आपण असं बऱ्याचदा चित्र पाहतोय, अनेक लोक वेगवेगळ्या दिशेने जातात, त्यावेळेस आपण नावं ठेवतो। ज्यावेळेस ही योजना झाली असेल त्यावेळेस बरेच म्हटले असतील असे कसे शेततळे होतील, अशा पद्धतीने कसं काम होईल, ते शेततळे भरतील का, मासे कसे येतील। परंतु काळानुरूप जर आपण भूतकाळाचा जर सगळा अभ्यास केला, भविष्याचा जर वेध घेतला, तर वर्तमानात काय केलं पाहिजे याचं देखील आपण सगळ्यांनी एकदा नियोजन केलं पाहिजे। त्या बोलण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की निश्चित या मतदारसंघाचं मला फार जास्त माहिती नाही, पण भाऊंसोबत जेव्हा जेव्हा असतो तेव्हा इथं गिरीश भाऊंना कुठला फोन कसा येईल कधीही काही सांगता येत नाही। म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ते फोन करून असं काम सांगतील की आपण अंदाजही घेऊ शकत नाही। एखाद्याचं शेततळ खोदलं तर त्याचा मूड खराब झाला, तो भाऊचा माणूस असला तो रात्री 8 नंतर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा फोन करू शकतो, मैं भाऊ का आदमी ये शेततळा इधर का बाजू में कर दो। म्हणजे अशी सगळी इथलं म्हणजे मुळात तो भाऊंवरचं प्रेमही आहे। परंतु ही महत्वाकांक्षी योजना जर पूर्ण करायची असेल, ज्या पद्धतीने वेळेत जर ही योजना पूर्ण झाली तर निश्चित याचा दुरोगामी परिणाम हा तुमच्या आयुष्यावर रोजच्या शेती जीवनाशी असलेल्या रोजच्या या निकरीच्या जिकरीच्या या गोष्टीची घडणार आहे। खरं तर मला आता ही योजना कळाल्यानंतर मी आता विचार करतोय की भाऊ 40 थोडंफार काय दिलंच आहे तुम्ही,
परंतु अजून काही मागता येईल का, यातला काही थोडाफार टप्पा करता येईल का? कारण की तुम्ही मंत्री असताना निश्चित आम्हालाही कधी काही कमी केलं नाही. जामनेरला जेवढं तुम्ही ग्रामविकास खात्याला दिलं त्याच्या बरोबरीने खालोखाल चाळीसगावला देण्याचा तुम्ही प्रयत्न केला. परंतु मला इथं आज आवर्जून एक उल्लेख करावासा वाटतो की हे जर चित्र आज जर सांगली सातारा तिकडच्या परिसरात जर राहिलं असतं तर तिथं आज दीपोत्सव झाला असता. भाऊ, त्या लोकांना पाण्याचं महत्व आहे. जरी पाणी त्यांच्याकडे आहे तरी त्या गोष्टीचं महत्व त्यांना आहे. म्हणजे तिथल्या लोकांना ते माहिती आहे की हे काय घडतंय, याचा आपल्या भविष्यावर दुरोगामी काय परिणाम होणार आहे. खरं तर मी असं म्हणणार नाही, हे तुम्ही गृहीत धरता की भाऊ तुमचं आणि भाऊंचं बॉन्डिंग नातं असं आहे की ते गृहीत धरतात की आपण गेलो नाही गेलो तर भाऊचं आपलं आणि आपण भाऊचेच आहोत. परंतु या प्रकल्पाला जर महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जर हा प्रकल्प झाला असता, ज्या पद्धतीने नितेश राणे अगदी तिथं समुद्राच्या काठाशी राहून त्यांना त्याचं महत्व कळालं, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. निश्चित या प्रकल्पाला अनेक लोक महाराष्ट्रातून पाहण्यासाठी येतील असा हा प्रकल्प आहे. याचं कदाचित जामनेरकरांना सहजासहजी मिळाल्यामुळे त्याचं महत्व आहे की नाही मला माहिती नाही, परंतु याचं महत्व महाराष्ट्रातल्या ज्या मतदारसंघाला हा प्रकल्प होऊ शकला नाही याचं जर एक चित्रफीत जरी बघितली तर त्या लोकांना वाटेल की आम्ही जामनेरला पाहिजे होतो किंवा गिरीश भाऊ आमच्या मतदारसंघाचे मंत्रीने आमदार पाहिजे होतं, असं त्या लोकांना वाटेल. अशा पद्धतीचा हा प्रकल्प इथं होतोय. याही पलीकडे भविष्याची पावलं एक उद्योजक म्हणून मी तुम्हाला फार जास्त सांगणार नाही. राजकीय भाषण म्हटले की सगळी सारखीच असतात, परंतु जलक्रांती सोबत याच्यामध्ये एक उद्योगाची क्रांती करण्यासाठी तरुणांसाठी खास करून मोठा स्कोप असणार आहे. शासनाचे काही पत्रक इथं बघितली, त्याच्यामध्ये पण मी काही वाचण्यात आलं. 2015-16 सालीचा आर्थिक वर्षाचा जरी अहवाल पाहिला तर 33,446 करोड रुपये फक्त मत्स्य व्यवसायातनं या राज्यात आलेले आहेत. 0.9 GDP मध्ये त्यांचा रोल म्हणजे मत्स्य व्यवसायाचा राहिलेला रोल हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये राहिलेला रोल आहे. आणि अगदी तुम्हाला ज्याला म्हणतो की रेडी टू ईट खाण्यासाठी करून दिलेला इथं एकदम छानपैकी तुम्ही कधी विचार केला होता का की तुमच्या शेतामध्ये कधी मत्स्य व्यवसाय करता येईल, तुम्हाला मत्स्यपालन कधी करता येईल असा विचार तरी तुमच्या स्वप्नात आला होता का? परंतु आज ते शक्य झालं आहे. आणि ते तुम्ही अजून 5 वर्षानंतर काही लोक व्यवसाय देतील. भाऊ मी तुम्हाला सांगतो, जर जामनेरकरांनी जर हा फायदा घेतला नाही तर तुम्ही बाहेरच्या लोकांना जरी टेंडर काढलं की हे शेततळे भाड्याने देणे आहेत तर अनेक उद्योजक याच्यामध्ये येतील, इन्व्हेस्टमेंट करतील, त्याच्यामध्ये खाद्य टाकतील, माशांचं उत्पन्न वाढवतील आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न तयार करतील. ही संधी तुमच्यासाठी मोठी आहे. तुम्ही या संधीला सहजासहजी मिळाल्यामुळे कदाचित मला माहिती नाही तुमच्या मनात काय चाललंय, परंतु मत्स्य व्यवसाय अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलाय. यामध्ये जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून शासनाच्या बऱ्याचशा पॉलिसी आहेत, फिशरी डिपार्टमेंटच्या पॉलिसी आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. इथे तरुण मित्र माझे बरेच आलेले दिसत आहे. आपण इकडे तिकडे रोजीरोटीसाठी जातो, दुसऱ्या गावाला जातो, परिवारापासून लांब राहतो, परंतु जर तुम्ही निर्धार केला की आपल्या ज्याला म्हणतो की बघा अनेक ते आपण म्हटलं की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, गिरीश भाऊंच्या माध्यमातून जे तुमच्या समोर उभं राहिलं आहे यामध्ये जर मत्स्य व्यवसायाचे जर तुम्ही सगळे जर गोष्टी समजून घेतल्या तर यामध्ये भविष्यात खूप मोठा स्कोप राहणार आहे. अगदी खाद्य पुरवणारे काही लोकांचं असंही असेल की त्यांच्याकडे शेती नाही, शेततळे नाही, त्यांना कोणी भाड्याने देत नसेल तर या सर्व शेततळ्यांसाठी मास्यांसाठी लागणारं खाद्यपदार्थ पुरवण्याचं जर तुम्ही दुकान जरी चालू केलं, फक्त उधारीत काही करू नका, कारण की गिरीश भाऊच्या माणसाकडनं उधारी काढायची कोणातही हिंमत राहणार नाही. त्याने जर गिरीश भाऊचं नाव सांगितलं की मग गिरीश भाऊ का पण तुम्हाला सांगतो तो व्यवसाय राहील. त्या माशांना तुम्हाला जर फ्रीजर्स बनवायचे असतील, कोल्ड स्टोरेज बनवायचे असतील, शासनाच्या खूप मोठ्या सबसिडीज आहेत.
CGT MSC मध्ये 2-2 करोड रुपयाचे नॉन कोलॅटरल, अगदी ज्याला कुठलंही तुम्हाला आता मॉर्गेज देण्याची गरज नाही, मोदी सरकारने तीही योजना आली आहे. सर्वसामान्य घरातल्या पोरांना 1-2 रुपये कर्ज कसं मिळेल असं बऱ्याचदा वाटतं, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा जर ठरवलं ते देखील शक्य आहे. गिरीश भाऊंचा जर उपयोग करायचा असेल म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, बरेच जण गिरीश भाऊंना फोन करतात. मी जामनेरकरांचा खूपदा अनुभवलंय. कलेक्टर सर हम एकदम साथ में थे, रात को 10 बजे फोन हैदराबाद से आया. तिथं कोणी ट्रॅफिक वाल्या माणसाने गाडी अडवली असेल आणि तो म्हणे भाऊ का आदमी आहे आणि त्याने भाऊंना फोन लावून दिला. आता त्याला तेही माहित नाही हैदराबाद वाले की भाऊ कोण, आणि तिथून तो सांगतो की गाडी सोडा, आणि भाऊ त्यांनी तेही काम केलं. स्वाभाविक आहे की भाऊंचा पब्लिक कनेक्ट हा अगदी तुमच्याशी अगदी ज्याला म्हणतो की वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध आहे. परंतु या नेत्याचा फायदा काही करायचा असेल, माझं एक उदाहरण तुम्ही घ्या. मी काय फायदा करून इथपर्यंत पोहोचलो, आणि तुम्हालाही जाऊन जाताना एक गोष्टी देऊन जातो की तुम्ही त्यांचा फायदा अशासाठी करा की भाऊ आम्हाला बँक लोन देत नाहीये. भाऊंचे संबंध तुम्ही नुसता 200 रुपयाची ट्रॅफिकची गाडी सोडण्यासाठी, छोट्या मोठ्या कामांसाठी वापरतात, त्यात तुम्ही समाधानी आहेतच. परंतु या माणसाचा वापर जर तुम्ही करायचं ठरवलं तर तुम्ही काही करू शकता. महाराष्ट्र त्यांचा वापर, अगदी सरकार त्यांचा वापर आज सगळ्या ठिकाणी करतोय. जामनेरकरांनी मोठ्या प्रमाणात चांगल्या कामांसाठी करून यावंही मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल. खरं तर मोठ्या मनाचा नेता म्हणून आपण त्यांना कायम पाहिलंय. सर्वसामान्यांमध्ये सर्वसामान्यांशी मिसळून काम करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही त्यांना अगदी मान्यताही दिली आहे. परंतु भाऊ, हा जी योजना आहे, मला विश्वास आहे या योजनेला पाहण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक नेते मंडळी येतील. पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कने जे 40 वाला काम तुम्ही दिलंय, त्या योजनेचा एक हैदराबादला एक प्रकल्प त्या राज्यामध्ये झाला होता, आणि आम्ही जैन इरिगेशनला एकदा सांगितलं तिथल्या चेअरमनांनी की अशा प्रकारे तिथं शेती होते आणि सरकारी योजनेच्या माध्यमातून शेतामध्ये पाणी जातं. त्यावेळेस मला माहितीही नव्हतं. मी ऐकताना इतका भारावून गेलो, मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आमदार होईल. तुमच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीने मला जनतेने आमदार केलं, आणि तो प्रकल्प मला जो स्वप्नावत वाटायचा तो गिरीश भाऊंच्या माध्यमातून मीही तो 40 वाला चालू केला. 7 महिन्याच्या आत, अजून आम्ही ऑगस्टमध्ये कलेक्टर सर ते मॉनिटर करता आहेत, आम्ही ऑगस्ट पर्यंत शेतात पाणी पोहोचवतोय. गिरीश भाऊंनी नुसतं जामनेरच नाही तर आम्हाला देखील प्रकल्प दिला. खरं तर मी त्यांचा आभार इथं मानणं उचित होणार नाही, परंतु आज एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. सर्व प्रशासनातले अधिकारी ज्यांची आज निवृत्ती होते आहेत त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की त्यांच्याही कार्यकाळातलं हे चांगलं भरीव काम होणार आहे. काही हरकत नाही. मला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कारण सगळ्यांचा आता नाव बोलले वारंवार झालेला आहे, उशीर खूप झालेला आहे, मलाही यायला उशीर झाला आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. सर्व मान्यवर, आमदार, सर्व अधिकारी, या खात्याचे अधिकारी, प्रमुख सगळे अतिथी, माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दादांनी सांगितलं, जिल्हाधिकारी या ठिकाणी म्हणाले, पाण्याचं महत्त्व आपल्याला माहीत आहे. कोरडवाहू शेती आपण अनेक वर्ष केली, आणि आता वाघूरमुळे सिंचन सुद्धा आपण करतोय, दुबार पीक घेतोय, बागायती घेतोय, आणि किती फरक कोरडवाहूमध्ये आणि बागायतीमध्ये आहे त्याची कल्पना आपल्याला आहे. कोरडवाहू असली की फक्त पावसाच्या पाण्यावर, पावसाळ्यातल्या पाण्यावर आपण अवलंबून आहात, त्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. एखादं पीक घेतलं 4 महिने की नंतर आपल्याला 8 महिने फक्त वाटच बघावी लागते. पण आज वाघूर धरण पूर्ण झालेलं आहे, विजेची व्यवस्था आपण केलेली आहे, आणि नुसती व्यवस्था नाही केली, कॅनॉल नाही काढले, तर प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी. मला वाटतं विडी पाटील साहेब या ठिकाणी आहेत, मला असं वाटत होतं की काहीतरी सांगतायत, काहीतरी बोलतायत, कसं शक्य होईल. पण विडी पाटील साहेब म्हणे देशामध्ये
हा सर्वात लोकप्रिय असा उपक्रम होईल, सगळ्यात लोकप्रिय उपक्रम. देशामध्ये अशी पद्धत कुठेही नाही, सिंचनाची कुठेही नाही आहे की प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन त्याच्याकडे क्षेत्र द्यायचं, 4-4, 5-5 हजार क्षेत्र खोदायचे आणि ते सरकारने खोदायचे. कागदही पूर्वीकडे कागद शेतकऱ्याला लावू द्या, म्हटलं शेतकरी कुठून कागद लावेल, पण शेतकरी कागदही लावणार नाही. क्षेत्रही तुम्हीच करा, कागदही सरकार करेल, पाणी त्यांना आम्हीच टाकू. आता काही फोन यायला लागलेले आहेत, वॉल कंपाऊंड करून द्या. म्हटलं वॉल कंपाऊंड करून द्या, अरे म्हटलं वॉल गेलं नाही, म्हटलं कंपाऊंड तरी म्हटलं ताराचं. हा ठीक आहे, मग ताराचं कंपाऊंड करून द्या. म्हटलं उद्या फक्त बाऱ्या धरायला मला बोलू नको. तर जाऊ भाऊ, ते पाणी दिलं, कंपाऊंड दिलं, कागद दिला, आता बाऱ्या कोण धरेल या. तर एवढं करू नका. ते इतक्या चांगल्या सोयी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. मित्रो, मंगेश दादांनी सांगितलं, जे खरं सांगितलं, पाण्याचं महत्त्व मी तुम्हाला खरं सांगतो. मी 5 वर्ष इरिगेशन मिनिस्टर होतो, याच खात्याचा मंत्री जलसंपदा. 14 ते 19 लाखो कोटी रुपयाचे कामं केलेत. त्याच्यानंतर तुम्हाला मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एखादा छोटासा जरी प्रकल्प नेला, छोटासा, याच्या अगदी 1/10 याच्यापेक्षा, म्हणजे हा 100 10%चा एवढा जरी प्रकल्प एखाद्या भागात तिकडे असला ना, तर लोक एवढे यात्रेसारखे पळत सुटायचे. इतका गाजावाजा, इतक्या गोष्टा, इतके ढोल ताशे, बापरे बापरे, असं वाटतं काय झालं काय नाही. मी म्हटलं आपल्याकडे एवढा मोठा प्रकल्प आहे, लोक 5 बिल लवकर, आणि हे काय खरं कॅनल खोदायला लागलं पण की एवढ्या आराम मारत आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या प्रकल्पासाठी सगळे लोक गावं उलटे व्हायचे. इतका आनंद उत्सव त्या ठिकाणी. पाणी म्हटलं की त्यांच्या जीवनामधला अविभाज्य भाग. म्हणजे त्यांना असं वाटायचं की मला काय मिळतं आणि काय नाही. आणि खरंच त्यातून त्यांनी नंतर मी सांगोल्यासारख्या भागामध्ये गेलो, सांगलीसारख्या दुष्काळी भागात गेलो. आपण म्हणतो खूप सुपीक भाग आहे, खूप पाणी तिथे, पण तशी परिस्थिती नाही आहे. अनेक भाग तिथला खूप दुष्काळी आहे, पाण्याचा टिपूसुद्धा नाही आहे. पण शेकडो किलोमीटर कॅनल नेऊन नंतर आपण पिढीन आणली. आपण आता लोखंडी पाईपाने डायरेक्ट पाणी पोहोचवतोय. त्यातून पाण्याचा जो होणारा अपव्यय आहे तो त्या ठिकाणी टाळला गेलेला आहे, नुकसान टाळलं गेलं आहे, बाष्पीभवन टाळलं गेलेलं आहे, गर्दी टळली गेलेली आहे. आणि त्यातून शेवटच्या माणसाला 50 किलोमीटर पाणी, 70 किलोमीटर पाणी, त्या लांबपर्यंत आपण त्या ठिकाणी पाणी देतो. आणि शेतकऱ्यांना ज्या वेळेला शेतामध्ये पाणी जातं आहे की त्या ठिकाणी पाणी बघितलंच नाही, त्याच्या जीवनातला आनंद हा एक वेगळा आनंद आहे. त्याची शब्दामध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही, इतका त्याच्या जीवनात तो आनंद असायचा. आणि म्हणून या ठिकाणी मंगेश दादा म्हणाले की आपल्याकडे तिकडे फरक आहे, आपल्यापेक्षा विदर्भामध्ये फरक आहे. विदर्भामध्ये आपण जर गेलो तर तिथे पण पाणी आणताय का, आण धरण करताय करा. हा फरक आपल्यामध्ये आहे, या मानसिकतेमध्ये नक्की आहे, हे मलाही मान्य करावं लागेल. पण आज आपल्याकडे हा होणारा जो प्रकल्प आहे हा अतिशय आगळावेगळा प्रकल्प आहे. देशामध्ये असा प्रकल्प कुठेही, प्रकल्प म्हणजे जी पद्धत आपण सिंचनाची काढलेली आहे की शेततळ्यामध्ये पाणी द्यायचं, तिथून तो त्या ठिकाणी आपल्या शेतीला वाटेल तसं पाणी देईल, वाटेल तेवढं पाणी देईल, खाली झालं की लगेच त्याला भरून द्यायचं. 12ही महिने तुमच्या शेतामध्ये, या तलावामध्ये आम्ही पाणी भरतो. 12ही महिने, एप्रिलमध्ये भरलं जाईल, मे महिन्यामध्ये भरलं जाईल. पावसाळा सुरू होते तोपर्यंत तुमच्या शेतामध्ये पाणी आम्ही त्या ठिकाणी भरून देणार आहोत. हा छोटा प्रकल्प नाही आहे, आणि नुसतं पाणीच नाही, तर यामुळे मत्स्यपालनाचा जो व्यवसाय आपण करतो, वारंवार सांगितला गेला, तो जो वर्षाला 5 लाख टन मासे यातून निघतील जवळपास. किती? 5 लाख टन. म्हणजे कोटी रुपये किती होतील मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण मी मासे खाते, मला भावकी माहीत नाही. तर तुम्ही लगेच सांगितलं असता, मी व्हेजिटेरियन माणूस आहे. पण खूप मोठी उलाढाल, म्हणजे एका तळ्यातून शेतकरी शेताला पाणीतून जेवढं उत्पन्न घेणार नाही त्यापेक्षा जास्त उत्पन्न या मत्स्यपालनातून त्यातून त्या ठिकाणी होणार आहे. मी तुम्हाला सांगतो एवढं मोठं उत्पन्न त्यातून होणार आहे. आणि म्हणून आपल्यासाठी हा एक म्हणजे एक टर्निंग पॉईंट आहे आपल्या आयुष्यातला. शेतामध्ये तळं होणं हा टर्निंग पॉईंट आहे. आणि असं असताना सुद्धा मला काही सांगितलं गेलं, मी ठेकेदाराला नेहमी सांगायचो की बाबा 4,500 तळे आपल्याला करायचे. 4,500 तळे होतील कधी, का तू करत नाही, का वेळ लागतोय. मला आधी समजलं की शेतकरी जमीनच देत नाही. म्हटलं आता काय बोलावं, जमीन देत नाही. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात जर हा प्रकल्प असता तर लोकांनी मारामाऱ्या केल्या असत्या, अक्षरशः मारामाऱ्या केल्या असत्या की माझ्या शेतात का नाही, हे क्षेत्र माझ्या शेतात द्या. 4,000 तळ्यासाठी 4,500 तळ्यासाठी 25,000 लोक मागे सुटले असते, ठेकेदाराच्या, अधिकाऱ्यांच्या, आमच्या, की आम्हाला आमच्या शेतामध्ये तळं घ्या. हा फरक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मला वाटतं की एवढं आपल्याला समोर दिसतं आहे की मला 12ही महिने आयुष्यभरनी माझ्या पुढच्या 4-10 पिढ्या मला आता बागायती होणार आहे माझी शेती. मला दुबार पीक घेता येणार आहे, मला फळझाडं लावता येणार आहे, मला मत्स्यपालन करता येणार आहे. असं असताना तर तुम्ही सगळ्यांनी मागे लागून त्याआधी करून घ्यायला पाहिजे. आम्हाला मिटिंग घ्यायची गरज पडायला नको. आम्हाला मिटिंग घ्यायची गरज काय, तुम्ही शेतामध्ये तळ करा म्हणून.
गरजच नाही. ज्यांनी शेततळं केली, जे उत्पन्न घेतात त्यांना विचारा. 3-3 उत्पन्न ते घेत आहेत, बागायती करतायत, आता पुढे काही फळझाडं लावतील. पण मला असं वाटतं की आपल्याला स्वतःहून वाटलं पाहिजे की माझ्या शेतामध्ये ते तळं करा. पण आपल्याकडे थोडं उलटच होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाच मी सांगतो की जाऊ बाबा तुम्ही, मला वेळ नाही, तुम्ही जा मीटिंग घ्या, लोकांना समजून सांगा किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपल्याकडे उलट काम चाललेलं आहे. आणि ज्या वेळेला सगळे तुम्ही उत्पन्न घ्याल, ज्यावेळेला तुम्ही शेतामध्ये पाणी येईल, तळ्यामध्ये पाणी येईल, ज्यावेळेला तुम्ही मत्स्याचं बीज टाकाल, त्यावेळेला तुम्हाला याचं महत्त्व कळेल. मग आजूबाजूला लोक होती चला आपण काय चुकलेलं, आपण का नाही म्हटलं म्हणून मी तुम्हाला आताही सांगतो. आणि म्हणून यासाठी आता आपण प्राधान्याने पुढे येऊन यासाठी आपल्या शेतामध्ये शेततळी या ठिकाणी करावी, असंही आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करतो. ठेकेदारी चांगले आहेत, अधिकारी आपले तर एकाहून एक चांगले अधिकारी आपल्याकडे या ठिकाणी आहेत. सुदैवाने 5 वर्ष म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे खातं होतं, म्हणजे 2.5 वर्षाचा ब्रेक झाला. अन्यथा आतापर्यंत तुम्ही पिकावर पीक घेतलेलं. सरकारमधल्या काळात आपलं आलं नाही आणि या सगळ्या योजनेमध्ये खंड पडला. टेंडर आपण 14-19ला मी मंत्री असताना दिलेलं होतं. ही योजना त्यावेळेला झालेली होती. विडी पाटील साहेब मागे लागून त्या ठिकाणी योजना त्यांनी करायला लावलेली होती. सगळे अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बसले. पवार साहेबांनी रिटायर्ड होत आहेत. त्या ठिकाणी सगळे आमचे CE आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत, AC आहेत, सगळे अधिकारी आहेत. अतिशय तळमळीने काम करणारे अधिकारी आहेत, तळमळीने काम करणारे अधिकारी आहेत. पण या ठिकाणी हे करत असताना आपलीसुद्धा आपल्या मनामध्ये काय आहे, आपल्याला किती या गोष्टी पटत आहेत हे महत्त्वाचंच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत वारंवार सांगतो की अधिकारी करतील, जिल्हाधिकारी येतील, मंत्री येतील, आमदार सांगतील, पण तुम्हाला सुद्धा मनापासून वाटलं पाहिजे की मला फक्त या ठिकाणी माझ्या शेतात पाणी आणून मला प्रगती करायची, मला बागायती करायची आहे. आज तुम्ही पूर्वीचा प्रसंग आठवा. आपण नेरून निघायचो, जामनेरला यायचो. काय परिस्थिती होती, कशी परिस्थिती होती? आज तुम्ही पौर भागामध्ये जा, आज फतेपूर भागामध्ये जा, तुम्ही जा, काय परिस्थिती झाली आज, किती बदल झालेला आहे. मक्का मला असं वाटतं यावर्षी मक्का कोण घेऊन कोण मोजीन असं प्रश्न पडला आहे मला. असा उसासारखा काही धांडा मक्याचा आहे, काय उत्तरात येईल तो. तर मला असं वाटतं की पाणी असल्यामुळे काय होऊ शकतं, एक पीक काढलं की लगेच मका लावला, मका काढला की लगेच काय पौरते सांगतो मी, पौर शेतोडीचे सांगतोय मी. तर म्हणजे या भागामध्ये इतका काय फरक झाला. आता तुम्ही येताना जामनेरला येताना बघा, नेरीपासून केवढी केळी आहे. आज रावेर यवतमाळ तालुक्यातली केळी जेवढी एक्सपोर्टला योग्य नाही तेवढी केळी आपल्या भागातली योग्य आहे. आज तिकडचे लोक आम्हाला सांगतात की आमच्याकडे आम्ही एक्सपोर्ट करतो नाही आमचा माल, आम्ही जामनेरची केळी मागतो. बाहेर देशात पाठवायची असेल तर जामनेरची केळी आपल्या त्याला पसंती आहे. 200-300 रुपये भाव आपल्या केळीला जास्त आहे. भाव अपडाऊन होत असतात. अनिल भाऊने सांगितलं खरं आहे. भाव कधी मग 3000 बी जातात, मग कधी कधी बँककडून मरणू काय काढल्या जातात ट्रकांच्या, कधी कधी कमी झाला की मग बरोबर शेतकरी रडतोय, ही वस्तुस्थिती आहे. पण आज ज्या क्वालिटीची केळी आमच्याकडे होते तशी केळी जिल्ह्यामध्ये कुठेही होत नाही. कुठे होते कारण आमची जमीन आहे तर नवीन आहे, फ्रेश आहे. मी पहिल्यांदा केळी लावतोय आणि म्हणून दर्जेदार आहे, टिकणारी आहे. आणि म्हणून केळीचं हब आपला जामनेर तालुका होऊ पाहतोय. आज सकाळी पाहिलं की 5, 25, 50 ट्रका येतात. सगळे मजूर रावेर यवतमाळ तालुक्यातले येतात, तर पुढे पौरकडे जातात, पुढे फतेपूरकडे जातात, पुढे जामनेरकडे असतात, पुढे या डेअरीपर्यंत जातात. सगळे रोजगार लोकांना मिळतोय. आज केळी लावल्यामुळे, केळीच्या उत्पन्नामुळे अनेक शेतकरी त्याची परिस्थिती सुधारलेली आहे, आर्थिक परिस्थिती त्याची सुधारलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पाण्यामुळे आपलं जीवनमान बदलू शकतं, हे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून मित्र, हे तळे महत्त्वाचे आहेत, हे पाणी महत्त्वाचं आहे. तिथे विजेचा प्रश्न होता, आपण तो मार्गी लावला, त्याच्यावरती मरेला गोल केल्याचे आपण सबस्टेशन आणलेत. आता पुन्हा तुमच्याकडे मोठी मागणी, अजून आपण काय करायचं असेल ते करू. त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी शासनाने काय काय केलेलं आहे. तुम्हाला तो सोलर पंप दिलेले आहेत, हजारो सोलर पंप आपल्या तालुक्यामध्ये आपण देतोय. आता सकाळी दिवसात तुम्हाला पाणी देता येतं. 7.5 हॉर्सपावरच्या मोटरपर्यंत तुम्हाला आता काही गरजच नाही, बिल भरायची गरज नाही, कशाचीच गरज नाही आहे, रात्री 12 द्यायची गरज नाही आहे. तुम्ही हे जे तळे आहेत या ठिकाणी पुढची योजना आहे, म्हणजे मासे तुम्ही पाळणार आहात, आम्ही त्या ठिकाणी पाणी तुम्हाला शेतीसाठी देणार आहोत. तिसरा विषय की आम्हाला तुम्हाला सोलर द्यायचं आहे. या ठिकाणी तुमचं जे बाजूने आपण जे सगळे भर टाकलेली आहे त्याच्यावर जर आपण सोलर लावलं तर त्यातून तुम्हाला वीज मिळणार आहे. पण तोही प्रश्न तुमचा अजून मार्गी लागेल. तुम्हाला मोठे पंप लावायचे, तुम्हाला काय करायचं, ड्रीप करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. शासन तुमच्यासाठी तयार आहे. त्याचा पूर्वी दुसरा प्लास्टिकचा कागद मिळायचा पंचायत समितीमध्ये, किती मारामाऱ्या व्हायच्या. पण तो कागद आला की कसं आवडीत फाटून तुटून मोकळा होता की नाही. कागद पाहिजे, कागद पाहिजे, प्लास्टिकचा कागद पाहिजे. स्थळ पाहिजे एवढं डबकं शेतात 50 बाय 50 फुटाचं, 20 बाय 20 फुटाचं, 40 बाय 40 फुटाचं, त्याच्या कागदासाठी मारामाऱ्या. पण आता 10 वर्ष फाटणारे असं कागद मी तुम्हाला देतोय.
10 वर्ष 15 वर्ष फाटण्याचे असं कागद तुझ्या टाकण्यात आलेला आहे. असं नाहीये खातून मातून की या वर्षी फाटला की पुढे काय निघून आणू कागद, जाऊ दे मग नको मध्ये पाणी क्षेत्र गेलं तर जाऊ दे तुमचं, कागदाला पैसे नाही म्हणजे घोडा आहे पण नालले पैसे नाही, काय घोडा पळवून असा विषय होता. पण आज तसं नाही आहे, आज तसं नाही आहे. 10 वर्ष तुमचं कागद फाटणार नाही, फाटलं तर मी तुम्हाला दुसरा देऊ म्हणजे फाडू नका. तुला भाऊ देणार दुसरा कागद, फाटला तर फाटला चाललं त्याच्यात, असं करू नका. पण इतकी गॅरंटी शासनाने हमी तुम्हाला दिलेली आहे. मित्र, सरकार आपलं सरकार आहे. मोदीजी 10 वर्षापासून पंतप्रधान झाले त्यापासून चित्रच बदललेलं आहे. किती शेतकऱ्यांसाठी योजना आपण या ठिकाणी केल्या आहेत, किती योजना केलेल्या आहेत, सांगत बद्दल तासभर पुरणार नाही एवढ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा योजना या सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत.